अशी कुरकुरीत चकली तुम्हाला बनवायची आहे का? चला तर मग बघूया. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे मैदा आणि मुगाची डाळ यापासून चकली कशी बनवायची आहे. चला तर मग बघूया. 4 ग्लास मैदा घेतलेला आहे. हे आता आपल्याला कुकरला वाफवून घ्यायचं आहे. चकलीकरिता हे ओला कपडा करून घेतला. याच्यामध्ये 4 ग्लास मैदा टाकून घेते. ओल्या कपड्यात अशी पुटळी बांधून घ्यायची आहे. घट्ट पुटळी छान घट्ट बांधून घेतलेली आहे. आता या भांड्यामध्ये अशी ठेवायची ही पुटळी आणि गॅसवर कुकर ठेवला. कुकरमध्ये पाणी टाकून डाळी टाकली आणि त्याच्यामध्ये तुकडा पण लिंबूचा टाकून घेतला. आता हे पुटळी बांधलेला हे कटोरा असा टाकून घ्यायचा आणि बिना शिट्टीचं 20 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. हे 4 ग्लास मैद्याला 1 ग्लास मुगाची डाळ घेतलेली आहे. आता हे आपण कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या करून मऊ शिजून घ्यायचे आहे. याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. झाकण लावून 25 मिनिटं मैदा वाफवून घेतलेला आहे. आता डाळ शिजेपर्यंत आपण मैदा काढून घेऊ. थंड करून वाफवून घेतल्यानंतर असा गोळा झालेला आहे. हे गोळा आपण असं हे करून घेऊ. गरम आहे तर दगडानं फोडून घेऊ. छान दगडानं बारीक होत आहे. हे आपण बारीक चाळणीनं गाळून घेणार आहोत. मैदा चांगला वाफवून घेतला की हलकी फुलकी चकली होते, म्हणून मैदा चांगला वाफवून घ्यायचा 25 मिनिटं. बारीक झालेलं आहे हे. आता मी चाळणीनं गाळून घेते, म्हणजे याच्यात हे असे बारीक खडे नाही राहिले पाहिजे म्हणून. गाळून घेतलं की हे म्हणजे एकसारखं पीठ पडते. हे असे खडे दिसत नाही. खडे असले तर मग चकली चांगली येत नाही. त्याच्यासाठी आपण पूर्ण गाळून घेऊ. पूर्ण मैदा गाळून झालेला आहे. त्या मैदा गाळण्यासाठी अशी बारीकशी चाळणी घेतलेली होती. डाळ मऊ शिजून घेतलेली आहे. हे डाळ याच्यामध्ये टाकते. गरम आहे डाळ. मैद्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये जो आपल्याला तिखट जसं होत तशी चटणी टाकून घ्यायची आहे. याच्यामध्ये 2 चम्मच मी चटणी टाकली. 1 चम्मच मीठ टाकून घेते. धण्याची पावडर घेते 1 चम्मच टाकून. हळद टाकून घेते कलरसाठी आणि थोडासा ओवा आणि भरपूर तीळ टाकून घेते. आता हे मिक्स करून झालेला आहे. याला आता पाणी टाकून गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण ही चकली जर बनवली तर एकदम कुरकुरीत बनते. याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं काम, म्हणजे मुगाची डाळ आहे तर आपल्याला तेलाचं बनवून टाकायचं काम नाही, काहीच नाही. झालेली आहे. जास्त घट्ट पण नाही मळलेली, पातळ पण मळलेली नाही, सैलसर आहे चांगली. आणि चकली बनवायला घेत आहे त्यासाठी लागणारा हे सोऱ्या घेतला. ही अशी काटेदार आपण चाळणी घेतलेली आहे चकली बनवायसाठी. आता याच्यामध्ये मी हे बनवून घेत आहे. याच्यामध्ये असं पुरून घेत आहे, असं दाबून. पूर्ण भरून घेतलेलं आहे. आता आपण चकली काढून अशा प्रकारे चकली बनवत आहे. बघा कसे काटे येत आहे. अशा मी करून घेत आहे सर्व. गॅसवर कढई ठेवलेली आहे. गरम तेल झालं त्याच्यामध्ये मी टाकते. नंतर एवढं बनवून घेतल्यानंतर तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये हळूहळू चकली सोडून घ्यायची आहे. चांगला तेल कडकडीत झालेला आहे. आता चकली तळताना मंद आचेवर तळून घ्यायची. तर बघा एक साईड तळून झालेली आहे. आता आपण हे अशा उलट्या करून घ्यायच्या. सर्व अशा उलट्या करून आणखी 2 मिनिटं तळून घ्यायच्या, नंतर काढायच्या.
बघा आता ही चकली तयार झालेली आहे. मी काढून घेत आहे. अशा प्रकारे मी सर्व चकल्या तळून घेत आहे.